मी बोलवते ना तुम्हाला, मग उठा ना तुम्ही. आई, उठा ना, उठा, उठा ना, उठा ना, आई. छतावर सोलर पॅनल बसवा आणि वीज बिल शून्य करा. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 78,000पर्यंतची सबसिडी. अधिक माहितीसाठी संपर्क करा अद्विती सोलर एनर्जी. सोड म्हटलं नाही तुला. तुझ्या थांबलं बाळा. का थांबू मी? का थांबू सांग ना, का थांबू? हाय का काय कारण थांबायला? अरे बाप, रागाने बोलला रे. काय रागाने बोलला? बापाला पोराने गाडी मागितली की बाप रागाने बोलतो? हा, शेती 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 काय शेती पेटवायची तुम्हाला शेती? अरे पैसे नको होई, एवढं गाडी घ्यायला थोडं पैसे लागते तोय. ही का ना मला, ही का मग? अरे मला शिक्षणालाच गाडी मागतोय ना मी. उद्या गाडी हाला हात करून गेलो की मला लेक्चरला उशीर होतो. हा, उशीर झाले मी कसला अभ्यास करणार आहे? कसला अभ्यास करणार आहे मी? हा, गाडी दे म्हणलं बापाला, ते शेती करायची, हे करायचे, ते करायचंय. अरे शेतीवरच तर आपलं जगणं. शेती नाही केली तर काय करायचं? अरे करा ना मग शेती, शेतीच करा ना. मला कशाला दाबता? कशाला दाबता मला तुम्ही? बोलू पोरा. अरे तुझ्याशिवाय बापाशिवाय कोण आहे रे मला? हाय सगळे शेती आहे ना तुम्हाला, शेती करा. हा, अरे माग कांदा केला जळून गेला, हा त्याचा कर्ज झालं म्हणे. ऊस केला जळून गेला. एक दिवस मला जाळून टाकला माहिती आहे ना तुम्हाला? नको रे असं म्हणू. अजून नाही हे बघ आई, रडू नको. मी आता सांग, मी ना मग मी काहीतरी वाईट बीच करीन. मग मी चाललोय आता निघून इथं. नको रे. तुम्हाला जेव्हा याच्या माझ्याकडे या ना, तुम्ही माझ्यासाठी मेल आणि मी तुमच्यासाठी मेलो. तुम्हाला मला गाडी देता येत नाही ना, तुम्ही तुमचं घर आणि तुमची शेती चापा. मला बाकी माहिती. काहीतरी करून मला गाडी इथून घेऊ पुढे ना. भेटायचं. ए पोरा, पोरा ऐक ना, पोरा ऐक ना. मला इथून पुढे फोन नाही करायचा. माझं मी कष्ट करून जगल, अरे असं नका सोडून जाऊ आईला. काम करून जगल मी. अरे आईसाठी ये रे पोरा, आईसाठी ये रे पोरू. आईला सोडून नका जाऊ रे. म्हणून रे तुझी आई तुझ्याशिवाय. अरे ये की रे, अरे ये ना, फिर रे माघारी आईसाठी. मी मरेन रे तुझ्याशिवाय. आईसाठी ये रे, आईसाठी. चालते, उद्या पुन्हा कॉलेजला भेटूया. मी भेटतो, मला जरा काम आहे. येस येस, बाय बाय. अरे मानसी राऊत, कॉंग्रॅच्युलेशन. अहो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे अख्ख्या कॉलेजमध्ये टॉपला येणारी मुलगी आज रडते. हा, काय झालं? रडणार नाही तर काय करणार. आज सगळे मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणाले. पण पण ज्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला पाहिजे होतं ते तर माझ्या आयुष्यातच नाही आहेत. म्हणजे मला कळलं नाही. अनाथ आहे मी. मलाही वाटतं ना बाकीच्या मुलींना आई वडील आहेत तसे मला पण असले पाहिजे. माझे आई वडील कुठे आहे, काय आहे, मला काहीच माहित नाही. जे आई वडिलांकडून प्रेम पाहिजे ते मला कधीच भेटलं नाही. मग रडणार नाही तर काय करणार. मानसी एक सांगू, आपल्याला अपेक्षा असते की आई वडिलांनी कौतुक करावं. हा सॉरी, आई वडील नाही त्याचं दुःख तू जाणू शकतेस. पण ज्यांना आई वडील असतात ना, त्यांचे प्रत्येकाचे आई वडील मुलाचं कौतुक कधी करत नाही. मुलाला काय लागतं काय नाही हे बघत नाही. म्हणजे माझंही बघ ना, माझंही कौतुक करायला कोण नाही. म्हणजे तू पण अनाथ आहे का? तसंच समज. माझं कधी कोणी कौतुकच नाही केलं बघ. आई वडिलांनी जे पाहिजे ते मला कधी दिलंच नाही. पण एक गोष्ट सांगू, या जगात ना एकच जोडी अशी आहे ते एकमेकाचं कौतुक करते. कोणती? अगं नवरा बायकोची. नवऱ्याने जर चांगलं काम केलं, चांगला पगार दिला तर बायको कौतुक करते. आणि बायकोने जर चांगला स्वयंपाक केला की नवरा कौतुक करतो. मी एक बोलू? बोल ना. खरं तर आपली आता 2.5 वर्ष झाली मैत्री आहे. आज बोलल असं म्हणता म्हणता आज बोलूनच टाकतो.
मला तुझं आयुष्यभर कौतुक करायचं आहे. माझ्या संग लग्न करशील? मी चालेल मला. गुन्हे आहे बघ सोडून आली हां. आणि इथून पुढं मला आत्या म्हणायचं नाही, मी आई आहे तुझी. आणि जे जे आईने लाड करायचेत ना ते सगळे लाड मी तुझे पूर्ण करणार आहे. तुला सगळं सुख देणार आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. तुला काय आवडते काय नाही आवडते ते सगळं मी करणार आहे बघ. आणि आजपासून मला आत्या म्हणायचं नाही. आजपासून तू माझी लेक आहे. झालं का लेकीचं आईचं पुराण झालं, इकडे लेक पण आहे. आई सावकाश. काय होते आई तुम्हाला? अगं काही नाही, वय झाले. काय वय झाले? येते. तेव्हापासून खोकलाय नुसतं म्हणतो वय झालं. दवाखान्यात गेलते का तू? हा गेली होती. डॉक्टर काय बी म्हणतात तुम्ही थोड्याच दिवसाच्या राहिल्यात म्हणून. काय? अरे त्याला काय म्हणायला, ते काय बी म्हणते. म्हणजे बघ आता तुम्ही दोघं आलात ना, मी अशी बघ ठणठणीत होऊन गेली बघ. कसला आजार आणि कसला काय. नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मी काय मरत नाही बघ. एकच नातो बघायचा होय. मग तुम्हाला काय क्रिकेट टीम करायची का? ए आई, आपण आहे ना यांना चांगल्या डॉक्टरकडे नेऊयात. हो डॉक्टरकडे नेऊ सगळं करू, पण आई मला आता भूक लागली आहे बघ. काहीतरी करा खायला. मी एक काम करतो, तुम्ही स्वयंपाकाला लागा. हा मी जरा वावरात जाऊन येतो. वावराकडे लय वर्ष झालं नजरच मारली नाही बघाय. अरे काय त्या वावरामध्ये. आता काय नसेल त्या वावरामध्ये मला ते सांग. वावर कसं फुलवायचं ते आता इथून पुढे माझ्या हातात. अरे तू गेल्यापासून त्या वावराकडे मी डोकावलं सुद्धा नाही. ऐक हां आता तू आलायस ना, आपण पोळ्याचा स्वयंपाक करूया. तू गेलाय तसं पोळ्या केल्या नाही र, तुला आवडतात म्हणून कधी इच्छाच झाली नाही बघ माझी. पण आज आहे ना मस्त पोळ्या करू. तुझी सुनबाई भारी पोळ्या करते बरं. खरंच मग आज तिच्याच हातच्या पोळ्या खाऊ. चालेल. चाल आई, मी येतो, तुम्ही स्वयंपाक करा. अरे हाय का. हां येतो ना. तुमची आता मायलिकीच्या गप्पा उद्या, मला शेतात जाऊ द्या. तुम्ही काय मला येळ देणार आहे होय? तसा वेळ दिलाय माझ्या बायकोने मला भरपूर. येतो मी, काय फोन करा. तू आलीस ना घर बघ असं भरून निघन आता. लय दिवस झालं तू गेल्यापासून कधी देवाचा दिवा पेटवला नाही मी. काही इच्छाच राहिल्या नव्हत्या माझ्या. समजा इच्छा त्याच्या संगच गेल्या. पण आता तुझ्या घरची लक्ष्मी तुझ्याच हातनं आजचा दिवा पेटूया. हा हो. आणि घरात गोडधोड करू खायला. आई आज मला खरंच आईचं प्रेम भेटतंय. नाही तर या प्रेमासाठी किती मी वाट बघत होते. ए येडाबाई आता रडायचं नाही. मी देणार आहे ना तुला आईची माया. तुला ना कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. हा आणि आता अजिबात रडायचं नाही. मी आहे ना. कशा दिवा पेटत. वावर सुटले पण सावकार. हो 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 काय झालं? आईना लय त्रास होतोय. त्रास होते म्हणजे काय झालं? मला नाही माहिती काय होतंय. त्यांना खूप त्रास होतोय. येडकत करून राहिले ते. शांतरा नेमकं झालंय काय मला ते सांगा. हो ते फरशीवर पडले आहो चक्करून. त्यांना काय झालं काय कळतच नाहीये. अरे मग तू कुठे होती? कुठे होती तू? मी तिथेच होते. चला ना तुम्ही. गावात
आई काय झालं आई आई हे आई 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 काय होते तुला ए डॉक्टरला फोन लावतो मी लावलं होतं ते येऊ राहिले आई ए ना काय झालं आई काय झालं सांग ना काय नाही. काय दुखतंय आई तुझं काय नाही झालं तुला बघितलं ना आता हा. आता आनंदाने श्वास सोडून बघ. ए आई आई, असं नका बोलू. आनंदानं श्वास सोडीन म्हणजे मला काय तू हे दाखवायला बोलवलं का हा तू काय म्हटली मला नाताचं तोंड बघितल्याशिवाय जाणार आहे ना हा. तू शब्द दिला ना मला मग आई आई माझं चुकलं ना ग आईचं प्रेम नाही समजू शकलो मी लोक म्हणतात ना की ठेस लागल्याशिवाय वाट दिसत नाही बघ तसं झालंय अरे अगं मी तुझ्यावर नाराज नाही रे आई कधी नाराज होती मी पोरावर अगं नाही होत. आपण पहिलं दवाखान्यात जाऊ नाही मग तुम्ही एवढे लवकर आमची साथ सोडून का चालला बरं हा? आपण बोलू ना आपण बोलू पहिलं दवाखान्यात जाऊ नाही आपण माझ्यासाठी आई आवड आहे तुम्ही नका जाऊ आपण खरंच डॉक्टरांकडे जाऊ म्हणजे ते बरे होतील मी कुठं मरते लगेच आई तुला त्रास होतोय का गे मी आहे तुमच्या सोबत आई तुमच्या दोघांचा सुखी संसार पाहायचा होता मला पाहिलंय आई ज्या घरात आई नाही त्या घरात कसलं सुख नाही ग आई 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 चल ना दवाखान्यात ऐक ना माझं प्लीज त्या पाया पडू ग आता कुठे मला आईचं प्रेम भेटायला लागलं आणि तुम्ही एवढ्यातच साथ सोडून जायला लागलं वय आमची नाही ग साथ सोडून कुठं भी जाणार नाही बघ इथंच राहणार आहे तुमच्या सोबत गेले तरी माझ्या नातीच्या रूपात तुझ्या पोटूशी जन्म घेईल बघ मी आई असं नको ना बोलू का आई अगं झाडाची सावली आपल्याला किती छान वाटते ना अगं तू माझ्या आयुष्याची सावली आहे आणि माझी सावलीत निघून गेल्यावर माझ्या पायाला लय चटकं बसतील माझ्या आयुष्याला चटकं बसतील चपा सोडून गेला तुझ्या रूपात मला बाची सावली भेटली बघ आणि आता तुझ्या मांडीवर जीव जरी गेला ना तर मला काय बी अपेक्षा नाही. मला तुझ्या मांडीवर झोपायचे पण तू नाही माझ्या मांडीवर झोपायचं आई जगाची रीत काय आहे मुलाने आईच्या मांडीवर झोपायचं असतो आई 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 उठून आम्हाला सोडून जाऊ शकत तुम्ही आम्हाला जाऊ शकत नाही उठा नाही आहो तुम्ही उठवा नाही ना काय नाही झालं तुम्ही उठवा नाही ना चुकलं माझं आई तुम्ही तुमचं घर आणि तुमची ती चांबा मला राखी माहिती काहीतरी करून गाडी घेऊन जा. ऐक ना फोन नाही करायचा माझं मी कष्ट करून जगत अरे असं नका सोडून जाऊ आईला अरे आईसाठी ये रे पोरा आईसाठी ये रे आई उठा ना आई आई इकडे बघा मी तुमची मुलगी आहे ना हो? आई आई मी तुमची मुलगी आहे ना तुम्ही म्हणता ना मी मुलगी आहे तुमची मी बोलवते ना तुम्हाला मग उठा ना तुम्ही आई उठा ना उठा